मी कलाने पाटील, आयुर्वेदाचार्य, नांदेड. व्यसनमुक्तीवर गेल्या 10 वर्षापासून आम्ही काम करतोय. व्यसनमुक्ती हा विषयच खूप क्रिटिकल आहे आणि आतापर्यंत माझ्याकडून मी स्वतः वैयक्तिक 1000 लोकांची दारू सोडवली. टोटल कंपनीच्या माध्यमातून म्हणलं तर लाखो लोकांची दारू सोडवलेली आहे. इथं आल्याच्या नंतर मला काय वाटलं, माझ्या माध्यमातून 1 लाख लोकांची दारू सुटली, पण माझा मान सन्मान कुठेही झालेला नाही. ऍज अ फक्त बिझनेसमॅन प्रोडक्ट आणले, विकले. पण या संस्थेच्या माध्यमातून जे काही आपल्याला आदर, सत्कार, पैसा, आशीर्वाद मिळणार आहे, त्या गोष्टीसाठी मी तर नक्कीच त्या समर्थ सोशल फाउंडेशनचा फॅन झालेलो आहे. आणि मला असं वाटतंय, 2 दिवस झालं काल मी ट्रेनिंग घेतलं, सरांचं ट्रेनिंग आवडलंय. सरांनी जे 6 स्तंभ सांगितले हे खूप अमेझिंग आहेत. कुठल्याही ट्रेनिंग मध्ये आपल्याला सांगितलेले नाही. आणि पूर्ण कालचं सेशन आपल्या जीवनावर होतं, फाउंडेशनवर नव्हतं. म्हणून सरांना आणि सगळ्या टीमला मी त्याचे धन्यवाद मानतो. मला काय वाटते, मी हे 2 शब्द सांगतो की हे ट्रेनिंग जर व्यसनमुक्ती केंद्रावर झालं असतं तर मला अजून आनंद झाला असता. एक आणि सरांनी जे काही काल सांगितलेलं आहे आरोग्यासंबंधी स्वतःच्या, तिथं ट्रेनिंग द्या आम्हाला आणि तसंच खाऊ घाला. नको आम्हाला ब्रेकफास्ट मध्ये तुमचं कुठलंही गव्हाचं पदार्थ, एखादी चटणी भाकरच खाऊ घाला आणि ट्रेनिंग तिथं द्या आपण व्यसनमुक्ती केंद्रावर. धन्यवाद. ऍक्च्युली आमचं जे व्यसनमुक्ती केंद्र आहे, शिवशंकर निवासी व्यसनमुक्ती केंद्र, तर त्या केंद्रामध्ये आमचे जेवढी काही लोक आहेत, आमच्या घरातला कुठला कार्यक्रम असेल किंवा आमच्या कुणाचा वाढदिवस असेल किंवा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी असे काय असतात, इतर सण असतात, ते सगळ्यांनी निवासी व्यसनमुक्ती केंद्रावर तिथं ह्या पद्धतीनं लेक्चर पण घेतलं, त्या लोकांना मार्गदर्शन पण केलं आणि ती लोक पण भाविक होतात एकदम. म्हणजे बाबा घरच्या सगळ्यांना ते वातावरण दिलं जातं. तर तो मुद्दा ऑलरेडी आम्ही राबवतो. आमच्या केंद्रावरती असेल, इतर केंद्रावरती असेल, आमच्यातली काही लोक आहेत जी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं सुद्धा जातात व्यसनमुक्तीच्या, त्यांच्या माध्यमातून हे सुरूच आहे. सर तरी सुद्धा तुम्ही जी काही सूचना दिला आणि सरांचं ऑलरेडी व्यसनमुक्तीवरती मोठं काम आहे, त्यासाठी तर सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत.